हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंकडून सरकारला 17 डिसेंबरचा अल्टिमेटम, लेखी आश्वासनानुसार काय केलं ते सांगा, नाहीतर तुमचा आमचा संबंध संपला, जरांगेंचा इशारा। मराठा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींना धक्का लागलाच, ओबीसींना धक्का लागणार नाही हे आश्वासन फक्त राजकीय मतांसाठी, मंत्री छगन भुजबळांचा आरोप। भुजबळांचा फडणवीसांचा वापर करून अजित पवारांना संपवण्याचा डाव, जरांगेंचा गंभीर आरोप। तर फडणवीस दादांची भुजबळांना साथ असल्याने रोष वाढतोय, जरांगेंचा निशाणा। मराठा आरक्षणाच्या नावाखाली दादागिरी सुरू, माझा पूर्ण समाजाला नव्हे तर या झुंडशाहीला विरोध, या झुंडशाहीला पाठिंबा देऊ नका, मंत्री छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता, ख्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। अमित शहा इतर कामात व्यस्त, शिंदे फडणवीस दादांचा आजचा दिल्ली दौरा रद्द, सोमवारी किंवा मंगळवारी दौरा करणार अजित पवारांची माहिती। संसदेची सुरक्षा पाहण्यासाठी शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीत जाणार, एक फुल दोन डाऊटफुलने दिल्लीचा पास काढलाय, संजय राऊतांचा खोचक टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढावं, नाहीतर मी ठाण्यातून लढतो, आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान। शरद पवार आज गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता, इथेनॉल आणि कांदा प्रश्नावर पवारांनी मागितली शहांच्या भेटीची वेळ। धारावी संदर्भातील मोर्चा निघणारच, अदानी भाजपचे उद्योगपती जावई, भाजपच्या जावयाला मुंबई गिळू देणार नाही, संजय राऊतांचा इशारा। ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी देण्यासाठी धारावी पोलिसांची टाळाटाळ, ठाकरे गटाचा मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज। विरोधी पक्षातील कोणत्याही आमदाराला निधी नाही, सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव, अंबादास दानवेंची टीका। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अजितदादा गटाचा वरचष्मा, आमदारांना 70% निधी देण्याचा निर्णय, भाजपचा मात्र विरोध, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनात आज बीड जाळपोळ प्रकरण, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पवारांची लक्षवेधी आणणार। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगप्रदर्शन न होणारे कपडे घालण्याच्या सूचना, नियम मोडणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही। कोस्टल रोडमुळे पुराचा धोका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।